लग्नाची बेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की सिंधू ही रत्नपारख यांच्या घरी आलेली असते. बाहेर त्यांनी कॉन्स्टेबल बोलवलेले असतात, त्यामुळे ते तिला आतमध्ये येऊ देत नाही. ती बाहेर मोठमोठ्यात ओरडते. रुक्मिणी म्हणते की काय लावलंय सिंधू. त्यावेळेस राघव हा बाहेर येतो आणि तो जोरात बोलतो, थांबा, काय चालवलंय तुम्ही, आवाज जरा खाली करा. त्यावेळेस सिंधू म्हणते की आधी माझी सावी मला परत द्या. तेव्हा राघव म्हणतो की सावी इथंच राहणार आहे, इथून कुठेही जाणार नाही आणि ती तुझ्याजवळ तर बिलकुल येणार नाही. आणि तो समोर येतो. त्यावेळेस सिंधू म्हणते की तुम्ही माझ्या सावीला माझ्यापासून जबरदस्ती आणलेली आहे आणि तुम्ही तिला या ठिकाणी ठेवू शकत नाही. तेव्हा राघव म्हणतो की तू काय करशील. तेव्हा सिंधू म्हणते की मी काहीही करू शकते, तुम्हाला माहिती नाही मी काय करेल. तेव्हा राघव म्हणतो की हां ठीक आहे, जे करायचं असेल ते करा, पण इथून निघून जा. आणि तो पोलीस कॉन्स्टेबलला तिला धरायला सांगतो. त्यावेळेस सिंधूचं लक्ष एका फुलझाडीमध्ये कोयता पडला असतो त्याच्याकडे गेलं. ती तो उचलते आणि राघवच्या गळ्याला लावते आणि म्हणते की माझी मुलगी मला परत द्या, नाहीतर मी काय करेल हे सांगता येत नाही. त्यावेळेस घरातील सर्वजण हे अतिशय घाबरतात. तेव्हा राघव म्हणतो की तू काय करणार आहेस. सिंधू म्हणते की ही एका आईची परीक्षा आहे आणि तुम्ही आईचं सत्व बघू नका. मी काय करू शकते हे तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु माझ्या मुलीसाठी मी काय करेल आणि काय नाही करणार हे सांगण्याची गरज नाही. त्यावेळेस सिंधू राघववर बोलत असते आणि त्याच्या मानेला तिने कोयता लावलेला असतो. त्यावेळेस राघव हा तिला बोलतो, हां ठीक आहे करा. तेव्हा मात्र त्याच्यामध्ये पद्माकर पडतो. तो म्हणतो की राघव असं काय करतोय तू, तिची मुलगी तिला परत दे. त्यावेळेस राघव म्हणतो की बाबा आमच्यामध्ये तू पडायचं नाही. ऋतुजाही रुक्मिणीचे कान भरते आणि म्हणते की मला तरी वाटतं की सावी ही सिंधूची आणि राघवची मुलगी आहे, कारण त्याच्यामध्ये या दोघींचे गुण आहेत. राघव हा सिंधूचा हात पकडतो आणि तिच्या हातून कोयता घेण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांची झटापटी चालू असते. तेव्हा घरातील सर्वजण अतिशय घाबरतात. मात्र त्या झटापटीत राघवला तो कोयता लागतो आणि त्याच्या हातातनं रक्त येऊ लागतं. तेव्हा मात्र सिंधू ही त्याच्याकडे बघते आणि नंतर ती हात जोडून विनवण्या करते की प्लीज मी तुमच्या पाया पडते, माझी मुलगी मला परत द्या. मधू हे सर्व बघत असते आणि तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू या ठिकाणून सावी कुठेही जाणार नाही, सावी याच घरात राहणार आहे, ती तिच्याच घरी आलेली आहे. त्यावेळेस रुक्मिणी ही राघवला समजवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा राघव हा सर्वांना सांगतो की सावी ही माझी मुलगी आहे. तेव्हा पद्माकर म्हणतो की राघव जरी ती तुझी मुलगी आहे तरी तू चुकीच्या पद्धतीने वागत आहे. रुक्मिणी म्हणते की अरे राघव तू ऐक न जरा. तेव्हा राघव म्हणतो की सावी जर माझी मुलगी आहे तर ती आता याच घरात राहणार आहे, ती इथून कुठेही जाणार नाही आणि तुम्ही ह्या बाईला प्लीज पकडा आणि इथून लॉकअपमध्ये टाका. त्यावेळेस मात्र रुक्मिणी आणि रमाकांत हा राघवला समजवत असतो, परंतु राघव हा कुठल्याच गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, कारण त्याला फक्त सावी त्याची मुलगी हवी असते. सिंधू त्याच्यावरती खूप चिडते, खूप चिडलेली असते. ती रागाच्या भरात त्याला खूप काही बोलते, परंतु राघव त्याचं काही ऐकत नाही. तो फक्त त्याच्या एका ठाम निर्णयावरती असतो की मी सावीला या ठिकाणून कुठेही जाऊ देणार नाही. तो सर्वांना सांगतो की आम्हा दोघांमध्ये तुम्ही कोणीच पडू नका. त्यानंतर मधूही चक्कर येण्याचं नाटक करते आणि ती पडणार तेवढ्यात राजश्री तिला पकडते आणि राजश्री म्हणते की अगं मधू स्वतःची काळजी घे. त्यावेळेस रुक्मिणीसुद्धा तिच्याकडे बघते. ऋतुजाला मात्र ह्या सर्व गोष्टींचा खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर राजश्री राघवला म्हणते की राघव काय चालवलंय तू, हे कसा वागत आहेस, तुझं हे वागणं बरं नव्हे. परंतु सिंधूचा एकच हट्ट असतो की मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाईल, तिला इथून नेल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावेळेस राघव हा राजश्रीलासुद्धा समजावतो आणि म्हणतो कृपा करून कोणीच आम्हा दोघांच्यामध्ये पडू नका. सिंधू इतकी चिडलेली असते
ती सांगते की मी तिला इथून घेऊन गेल्याशिवाय काय ही ऐकणार नाही, मी इथून तिला नेणारच, असे ती सांगत असते. त्यावेळेस मात्र ऋतुजा ही रुक्मिणीचे कान भरत असते. तेव्हा मात्र ती म्हणते की तुम्ही सर्वजण ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचं ऐकता आहात, जरा काही माझंही ऐका ना. तुम्ही तुमचा तो मुलगा आहे म्हणून त्याची बाजू घेतात आणि माझी बाजू तुम्ही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. राघवला सर्वजण खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु राघव हा रागात असल्याने कोणाचंच समजून घेत नाही. तो सिंधूचं सुद्धा ऐकत नाही. तो हेड कॉन्स्टेबलला सांगतो की तुम्हाला मी इथं कशासाठी आणलं आहे, यांना धरा आणि इथून घेऊन जा. त्यावेळेस मात्र सिंधू ही सर्वांचा हात सोडते आणि घरामध्ये धावत धावत जाते. ती घरामध्ये पळते सावी सावी करत आणि तिच्या पाठोपाठ राघव पळतो. राघव तिच्या पाठोपाठ जातो आणि ती सावीच्या रूम जो जाणार तेव्हा राघव तिचा हात पकडतो आणि तिचा तोंड दाबतो आणि म्हणतो की जरा शांत बैस, माझी मुलगी झोपलेली आहे आणि तिचा आवाज करू नको, तिला गाढ झोप लागलेली आहे, एवढं लक्षात ठेव. तो तिच्यावर चिडतो आणि तिचा हात पकडतो आणि तिला जोरात जोरात ओढून हॉलमध्ये आणतो आणि हॉलमध्ये जोरात फेकतो. त्यावेळेस मात्र सिंधू ही जोरात फेकले गेल्याने ती म्हणते की मी या ठिकाणून माझ्या मुलीला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही आणि जरा जोरात बोलते. राघवसुद्धा म्हणतो की मी सावीला या ठिकाणून कुठेही पाठवणार नाही. तेव्हा राघव म्हणतो की जरा खालच्या आवाजात बोला. तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे, मी हळू बोलते, पण प्लीज माझ्या मुलीला तुम्ही माझ्यासोबत पाठवा. राघव हा याला इतका इगो आलेला असतो की तो कुठल्याही गोष्टीचं सिंधूला ऐकत नाही. त्या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल येतात आणि त्या लेडीज कॉन्स्टेबलला राघव सांगतो की या दोघांनाही अरेस्ट करा, तिला अरेस्ट करून जेल लॉकअपमध्ये टाका. तेव्हा त्या विचारतात की त्यांच्याबद्दल काय तक्रार नोंदवू. तेव्हा राघव सांगतो की सांगा की रत्न पारख्यांच्या घरात या घुसल्या आणि यांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये मी जखमी झाला आणि तो पुरावा म्हणून त्यांना हात दाखवतो. त्यावेळेस मात्र पद्माकर सांगतो की राघव तू हे खूप चुकीचं वागत आहे, तुला हे वागणं शोभत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की बाबा जरा तुम्ही आमच्या दोघांमध्ये पडूच नका, परंतु पद्माकर त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा पद्माकर सांगतो की राघव जरा शांत डोक्याने विचार कर, आपल्या घरातला प्रश्न आहे, आपण घरातच सॉल्व करूया. तेव्हा मात्र तो म्हणतो तुम्हाला माझी शपथ आहे, मध्ये बोलू नका. ऋतुराज हा रुक्मिणीला म्हणतो की रुक्मिणी वहिनी जरा काहीतरी करा ना. तेव्हा ऋतुजा म्हणते की वहिनी आज सावी आपल्या घरात आली आहे, उद्या सिंधू या घरात येईल, त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. सिंधू खूप रिक्वेस्ट करत असते आणि त्या दोन्ही तिला घेऊन जात असतात. राघव काहीही ऐकत नाही. मात्र त्या दोघींच्या समोर राजश्री येते आणि राजश्री म्हणते की तिला आधी सोडा बरं. त्यावेळेस त्या दोघी लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की आम्ही सरांची आज्ञा आहे, आम्ही त्यांना सोडू शकत नाही. तेव्हा मात्र राजश्री म्हणते की राघव जरा ऐक ना, आईचं मन काय असतं. तेव्हा राघव म्हणतो की 7 वर्षापूर्वी सिंधूने हा विचार केला होता का, तर आता मी तो विचार करू. सिंधू म्हणते की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करत आहात. राजश्री राघवला समजावत असते, परंतु राघव म्हणतो की आई मी जे बाबांना सांगितलं तेच तुला सांगेल, तू मध्ये पडू नको आणि काहीही बोलू नको. त्यावेळेस मात्र राजश्री म्हणते की अरे बा, जरी सिंधू चुकली आहे तरी तिला एवढी मोठी सजा तू देऊ नको. मी पण आई आहे आणि आईला मुलापासून दूर ठेवणं योग्य नाही आहे. तेव्हा मात्र राघव हा राजश्रीला सांगतो की हा विचार सिंधूने 7 वर्षापूर्वी करायला हवा होता. आणि त्या दोघे कॉन्स्टेबल सिंधूला घराच्या बाहेर घेऊन जातात. तेव्हा सिंधू सांगते की मी माझ्या मुलीला घ्यायला नक्की परत येईल आणि तिला ते दोघंजण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. इकडे राजश्री ही राघवला बोलते की राघव काय लावलं हे, कुठल्या आईला आपल्या मुलापासून दूर ठेवू नये आणि तू हे सावीला काय सांगणार आहे. तेव्हा राघव म्हणतो की मी सावीला हेच सांगेन की सावी तू माझी मुलगी आहे आणि याच्यापुढे आता माझ्याच घरी तुला राहायचं आहे. तेव्हा तिने आईचं विचारलं तर काय सांगशील. तेव्हा तो म्हणे काय सांगायचं ते मी माझ्या मुलीला समजावून सांगेल, यात कोणीही पडायची गरज नाही.
आणि मात्र आता आपण असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.